हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, मुलांच्या लवकरच शाळा चालू होणार आहे आणि पहिला प्रश्न येतो की टिफिनमध्ये काय द्यायचं. तर यासाठीच आपण आहे ना टिफिन सिरीजच्या रेसिपी चालू केलेल्या आहेत. तर आजची आपली जी आहे ना टिफिन स्पेशल रेसिपी आहे, एकदम इनोव्हेटिव्ह, हटके, एकदम वेगळी आहे. तर ती आहे वडापाव सँडविच. फ्रेंड्स, आज आपण ना स्पेशल टिफिन रेसिपी करणार आहोत. ती आहे वडापाव सँडविच. ब्रेड न वापरता आणि न तळता आपण करणार आहोत. इथे मी 4 ते 5 पोळ्या घेतलेल्या आहेत. आता वडापाव म्हटल्यावर लाल चटणी तर येतेच. इथे आपण बुंदीची चटणी करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात त्यांना भाजून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे, बुंदी, जिरे, लसूण, लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून सुकी चटणी तयार करायची. त्यानंतर आपल्याला अजून 2 चटण्या लागणार आहेत. ती आहे चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी. या दोन्ही चटण्यांची रेसिपी जी आहे आपण आपल्या चॅनलवर केलेली आहे. त्याची लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर करते. आपल्याला बटाट्याचं सारण लागणार आहे, बटाट्याचं स्टफिंग लागणार. त्यासाठी मी 4 ते 5 उकडलेले बटाटे स्मॅश केले. एका कढईत आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं. मोहरी, हळद, हिंग आणि हिरवी मिरची, लसूण आणि आलं ह्याची आहे ना आपण पेस्ट करून घ्यायची आणि ती ह्याच्यात परतून घ्यायची. त्याचा कच्चेपणा सगळा गेला की गॅस बंद करायचा. उकडलेला बटाटा, लिंबू आणि मीठ टाकून छानपैकी आहे ना मिक्स करून घ्यायचं. इकडे आपलं बटाट्याचं सारण जे आहे स्टफिंग ते रेडी झालेलं आहे. आता काय करायचं, एका प्लेटमध्ये पोळी घ्यायची आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने कट करायचं. तर आपल्याला 4 पार्टवर आहे ना हे सगळे जे आपण तयार करून घेतलेली चटणी आणि स्टफिंग स्प्रेड करायचं. पहिल्या पार्टवर आपण बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग स्प्रेड केलेलं आहे. दुसऱ्या पार्टवर आपण ग्रीन चटणी स्प्रेड करणार. तिसऱ्या पार्टवर आपण चिंचेची चटणी स्प्रेड करणार आणि चौथ्या पार्टवर आपण जी लाल सुकी चटणी केली होती ती सगळी स्प्रेड करणार. आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं फोल्ड करत जायचं. म्हणजे आपलं मस्तपैकी चटपटीत आणि कलरफुल सँडविच तयार होणार. हे सँडविच आपण टोस्टरमध्ये टोस्ट करणार आहोत. त्यासाठी आपण आहे ना तुपाचा वापर करणार आहोत. टोस्टर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा हे सँडविच शेकू शकता. तूप किंवा बटर काहीही वापरू शकता. तर मस्तपैकी आहे ना आलटीपलटी करून आपण आहे ना टोस्टरमध्ये हे सँडविच छान रोस्ट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आपलं जे वडापाव सँडविच आहे ते तयार करून घेतलेलं आहे. फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर आपण आहे ना टिफिन रेसिपीज दर मंडेला चालू केलेल्या आहेत. इतर पण भरपूर हेल्दी रेसिपीज असतात. सो नक्की कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला आता आपण मुलांचा टिफिन भरून घेऊयात. आपण जे केलेलं सँडविच आहे ते आपण आहे ना ह्याच्यात फिलअप करून घेऊ आणि स्नॅक्सच्या सेक्शनमध्ये मी ड्रॅगन फ्रूटचे पीसेस देते आहे, एक फळ देते आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही कुठलंही स्नॅक देऊ शकता, कुठलंही फळ देऊ शकता. मुलं नक्कीच आहे ना गॅरंटी 100% हे संपवणारच. लहान मुलं काय पण मोठ्यांनाही नक्की आवडेल. थँक्यू.